महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. आंबा हे फळ आवडत नाही असं म्हणणारा निराळच. रसाळ आंबा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचाच लाडका असतो. कित्येक जण आंब्याच्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत असतात. आंब्यावर संशोधन करून त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती विकसित आणि लागवड करण्याचं काम कित्येक शेतकरी आणि संशोधक अनेक वर्षांपासून करीत आहेत. आज आपण पाहूया शरद आंब्याची गोष्ट. ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचं नाव या आंब्याच्या नव्या प्रजातीला देण्यात आलंय. नारळाच्या आकार इतका मोठा असणारा हा आंबा आता सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय आणि ही किमया साधली आहे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण गावचे शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी. शरद आंबा वजनाला चांगल्या प्रकारे भरत असून त्याचे पेटंट देखील घाडगे यांना मिळाले आहे. शरद आंब्याची गोष्ट सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट. हे आहेत दत्तात्रय घाडगे. आपल्या आंब्याच्या बागेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची लागवड करत असतात. सध्या त्यांच्या शरद आंब्याची बाजारपेठेत जोरदार चर्चा सुरू आहे. आंब्याच्या नावापासून ते त्याच्या आकारापर्यंत या आंब्याबद्दल बाजारपेठेत प्रचंड कुतूहल आहे. याच्यामध्ये आता आमच्याकडे 10,000 झाडांची आंब्याची बाग आहे, ज्याच्यामध्ये 2 व्हरायटी आपण या ठिकाणी विकसित केलेल्या आहेत, की ज्या याच्यामध्ये आपल्याला पेटंट मिळालेले आहेत. आता जो आपण हा आंबा बघताय हा शरद आंबा आहे. ह्या शरद आंब्याचं सुद्धा आपल्याला पेटंट मिळालेलं आहे. हा 3 किलोचा आंबा आहे आणि ह्या आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा नारळाचं जे मोठं शहाळं आपण म्हणू त्या आकाराचा हा आंबा आहे. कोय एकदम छोटी आहे. गर एकदमचा ज्याला म्हणू आपण, याच्यामध्ये आत केसर हा प्रकार अजिबात नाही. त्यामुळं आणि सगळ्यात वैशिष्ट्य आमच्या बागेचं असं आहे की आपण गेले 6-7 वर्ष ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये आपण काम करतोय. त्यामुळं ह्या आंब्याची चव असेल, याची गोडी असेल, ह्याचं विषमुक्त शेतीचा एक वेगळा प्रयोग आपण या ठिकाणी केलेला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रभावीपणे राबवलेल्या फळबाग योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. त्यामुळेच मी या आंब्याला शरद आंबा हे नाव दिलं असं घाडगे सांगतात. बांधावरच्या शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारा, राजकारणाचा भाग वेगळा आहे, पण शेतकऱ्यांच्या बांधावरच जाणणारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयीची जाण असणारा देशात फार कमी माणसं आहेत. त्याच्यामध्ये एक पवारसाहेब आहेत आणि त्यांच्या त्या ऋणातून थोडंसं उतराई होण्यासाठी म्हणून साधारण 15 मे 2023ला ह्या आंब्याचं आम्ही नामकरण केलं. बारामती कृषी विज्ञान केंद्राची सगळी शास्त्रज्ञ त्या ठिकाणी होते आणि ह्याचं ज्या वेळेला आम्ही मार्केटला गेलो त्यावेळेला हा आंबा वेगळा वाटला. त्यांनी गुगलवर सर्च केला आणि ही व्हरायटी आपली आहे असं म्हटल्यानंतर मग त्याचं नामकरण आम्ही केलं. अगदी साहेबांची पूर्व परवानगी घेऊन हे नाव आम्ही शरद आंबा ठेवलेलं आहे. कसं विकलं जातं? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो शरद आंबा आहे, आमची बाग होमिओपॅथीमध्ये असल्यामुळं आणि विषमुक्त शेतीचा हा सगळ्यात मोठा प्रयोग असल्यामुळं आम्हाला साधारणपणे आता जे शरद आंब्याचे आपल्याकडे 5 मातृवृक्ष आहेत, पण गेल्या 3-4 वर्षामध्ये आम्ही आमच्या बागेमध्ये किमान 400-500 झाडं शरद आंब्याची लावली होती आणि आता ह्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मी 800 झाडं शरद आणि सावताची लावलेली आहेत, की ज्या योगे ह्याचं अर्थकारण जे आहे ते इतकं वेगळ्या पद्धतीनं आहे. कारण 4थ्या वर्षी आम्हाला या आंब्याची साधारणपणे 70 फळं मिळाली होती. 70 गुणिले 3 210 किलो आंबा एका झाडाला आम्हाला मिळाला आणि 210 गुणिले आम्हाला त्यावेळचा रेट मिळाला होता 250 रुपये किलो. पण आपण जरी सरासरी 100 रुपये किलो म्हटलं तरी एका झाडाचं 20,000 रुपये उत्पन्न येतंय. शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर त्याचा मार्ग फळबाग योजनांसारख्या योजनातून निर्माण झालेलं अर्थकारण असू शकतं, असं आंबा उत्पादक शेतकरी घाडगे सांगतात.
दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचा आर्थिक प्रश्नही फळपिकांच्या उत्पादनातून सुटेल असंही ते सांगतात. महाराष्ट्रातल्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित ह्याच अर्थकारणामुळं आपल्या बागेतून जाईल असा आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे. कारण हे अगदी तुम्ही ह्याच्यामध्ये कमीत कमी आपण उत्पन्न धरलं तरी 50 लाख रुपये उत्पन्न कुठेही जात नाही ना. फक्त ती करण्याची मानसिकता पाहिजे. दुसरी गोष्ट जी आहे ते ह्याच्यामध्ये जर भविष्यात आम्ही प्रक्रिया उद्योगात गेलो, हा आंबा तयार करताना आमच्या डोक्यामध्ये प्रक्रिया उद्योगातच जायचं आहे. कारण ह्याला आकार ह्याचा मोठा आहे. ह्याचा म्हणजे एक आंबा 3 किलो वजनाचा असल्यामुळे एक कुटुंबाला सुद्धा ते 3 दिवस 2 दिवस तो संपत नाही आंबा. त्यामुळं ह्याचं जर भविष्यात आपण पल्प निर्मितीकडे गेलो किंवा याच्या ट्यूब बनवून आपण एक्सपोर्ट करू शकलो तर अजून जास्तीचे पैसे शेतकऱ्याला मिळू शकतील. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण ही जात विकसित केलेली आहे. ह्याचं आपल्याला पेटंट मिळालेलं आहे. केंद्र शासनाच्या त्या विभागाकडून आपण ह्याचं 2 आंब्याचं पेटंट आपण मिळवलेलं आहे, ज्याच्यामध्ये शरद आहे. दुसरा आंबा सावता आहे. त्या सावता आंब्याचं 3 किलो वजन आहे. त्याचा कलर वेगळा आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याची चव वेगळी आहे. आणि अशा पद्धतीनं आपण जे शेतकऱ्यांच्यासाठी काम करतोय, भविष्यातला जो तरुण वर्ग आहे, तरुण पिढी आहे, जी व्यवसायाच्या किंवा नोकरीच्याच मागे फिरते किंवा ह्या व्यवस्थेनं त्यांना गुलाम बनवल्यासारखं झालेलं आहे. जर समजा छोटा शेतकरी जरी असेल, 1 एकराचं मॉडेल आपण बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये जर काम त्यानं केलं तर एक कुटुंब 5 माणसाचं अगदी व्यवस्थित चालू शकेल. त्याच्या घरात 4 चाकी गाडी असेल, त्याचंही घर बंगला म्हणून तो बांधू शकेल.